नमस्ते शरण्ये शिवे सानुकंपे, नमस्ते जगद्व्यापिके विश्वरूपे, नमस्ते जगद्वन्द्य पादारविन्दे, नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे, नमस्ते शरण्ये शिवे सानुकंपे, नमस्ते जगद्व्यापिके विश्वरूपे, नमस्ते जगद्वन्द्य पादारविन्दे, नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे, नमस्ते नमस्ते नमस्ते। करवीर काशी म्हणजेच कोल्हापूर. कोल्हापूर शहराची ओळख खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या महालक्ष्मीमुळंच. कारण कोल्हापूरचं मूळ नाव करवीर नगरी. मात्र लक्ष्मीनं कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध करून करवीर नगरीला मुक्त केलं आणि त्यावेळेपासून करवीर नगरीला कोल्हापूर या नावानं ओळखलं जातंय. कोल्हापूरची शान मान म्हणजेच महालक्ष्मी. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे. महालक्ष्मी मंदिराजवळ गेल्यानंतर भव्य असा भवानी मंडप डोळ्याचं पारणं फेडून टाकतो आणि त्याच्या शेजारी हे महालक्ष्मीचं भव्य मंदिर. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी 4 प्रमुख दरवाजे आहेत. त्यापैकी हा घाटी दरवाजा. या ठिकाणी भक्तगण महालक्ष्मीला खणा नारळाची ओटी घेऊन दर्शनासाठी जातात. हा दक्षिण मुख्य दरवाजा. यासमोर पार्किंग व्यवस्था आहे. याही दरवाजातून भक्तांना दर्शनासाठी प्रवेश करता येतो. हा प्रमुख म्हणजे महाद्वार. या महाद्वारातून महालक्ष्मी मंदिरामध्ये मूर्ती समोरून हा दरवाजा आहे आणि हा पूर्व मुख्य दरवाजा आहे. आत मंदिरामध्ये गेल्यानंतर 5 शिखरं असलेलं मंदिर भव्य दिव्य असं दिसतं. आत प्रवेश केल्यानंतर महालक्ष्मीचं सुंदर अशा दिव्य मूर्तीचं दर्शन घेताना भक्तगण अक्षरशः भारावून जातात. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये
या मंदिरात वेगवेगळ्या रूपात पूजा बांधल्या जातात. नारायणी नमोस्तुते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी 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 नारायणी नमोस्तुते. 5 शिखर हेमाडपंथी बांधकाम करून या मंदिराला भव्यता आणण्यात आली आहे. महिषासूर मर्दिनी महालक्ष्मी करवीर नगरीमध्ये विराजमान आहे. रोज हजारो भक्तगण या ठिकाणी दर्शनासाठी येतात. विशेषतः बालाजीचं दर्शन घेऊन महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतरच यात्रा सफल होते. म्हणून तिरुपतीहून हजारो भक्तगण देशाच्या कानाकोपऱ्यातून महालक्ष्मी दर्शनाकरता येत असतात. करवीर नगरीच्या महालक्ष्मीचा नवरात्र सोहळा मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मंदिराची विद्युत रोषणाई भव्य मंदिरात नेत्र सुखावून नेते. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. नवरात्र काळामध्ये प्रत्येक दिवशी दर्शनासाठी स्त्रियांच्या मोठ्या रांगा या लागलेल्या असतात. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः.
ॐ श्री महालक्ष्मी नमः। 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 ॐ श्री नवरात्र काळामध्ये महालक्ष्मीच्या रोज वेगवेगळ्या रूपात 9 दिवस पूजा बांधल्या जातात. भक्तांना रोज नवीन पूजा नाविन्यपूर्ण अशा पाहायला मिळतात. महालक्ष्मी मंदिराच्या पुजाऱ्यांची मेहनत आणि कला यांचं दर्शन या वेगवेगळ्या पूजेमधून पाहायला मिळतं. ॐ श्री महालक्ष्मी नमः। ॐ श्री महालक्ष्मी नमः। ॐ श्री महालक्ष्मी नमः। ॐ श्री महालक्ष्मी नमः। नवरात्र काळामध्ये महालक्ष्मीच्या उत्सव मूर्तीची रोज रात्री पालखी निघते. या पालखी सोहळ्यासाठी हजारो भक्त पालखी दर्शनासाठी येत असतात. पालखीवरती सर्व बाजूनी ललिता पंचमीच्या दिवशी महालक्ष्मी टेमलाईच्या भेटीसाठी निघते. पालखीचं स्वागत फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्या घालून केलं जातं. महालक्ष्मीची पालखी मंदिरातून बाहेर पडताना लवाजम्यासह पडते.
महालक्ष्मी टेमलाईच्या भेटीला जाते त्या दिवशी टेमलाईवरती मोठी यात्रा असते. टेमलाई मंदिर हे सुद्धा भव्य असं सजवलेलं दिसतं. टेमलाई मंदिरात कोहळा सोहळा झाल्यानंतर महालक्ष्मीची पालखी परत मंदिराकडे परत येते. भक्तगण रस्त्यावरती उभे राहून पालखीचं स्वागत करतात. महालक्ष्मी मंदिराचा नवरात्र सोहळा मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य असा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी महालक्ष्मीची पालखी भवानी मंडपातून दसरा चौकाकडे निघते. यामध्ये पारंपरिक पद्धतीची वेशभूषा करून संपूर्ण लवाजमा दसरा चौकाच्या दिशेने जातो.
भव्य लवाजमा राजेशाही थाटामध्ये असतो. पालखी दसरा चौकात येते. करवीर नगरीचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक गाडीतून त्यांचं आगमन होतं. दसरा चौकामध्ये सीमोल्लंघनाचा उत्साह शिगेला पोचलेला असतो. छत्रपती शाहू राजांच्या हस्ते पूजा विधी करून सोनं लुटण्याचा सोहळा पार पडतो. दसऱ्या दिवशी एकमेकांना सोनं देण्याचा कार्यक्रम छत्रपती शाहू राजे सुद्धा करवीर नगरीच्या जनतेकडून सोनं स्वीकारतात. या उत्सवाला प्रचंड गर्दी असते. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाचा उत्सव पाहण्यासारखा असतो.
मध्ये आहे. तिरुपती शहरापासून 18 किलोमीटर अंतरावरती सप्तगिरी पर्वतावरती तिरुमल क्षेत्र म्हणजेच बालाजी मंदिर स्थित आहे. तिरुपती रेल्वे स्टेशन पासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावरती अलिपेरी म्हणजेच गरुड टोलगेट आहे. या ठिकाणापासून तिरुमलला जाण्यासाठी बसनं बालाजी मंदिरला जाता येतं. विश्व प्रसिद्ध तिरुमला श्री व्यंकटेश बालाजी मंदिराचं दर्शन घेताच मन अत्यंत भारावून जातं. मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजे आनंद गोपूर. मूल्यवान आभूषणांनी अलंकृत होऊन जनतेला आशीर्वाद देणारे श्री व्यंकटेश बालाजी भगवान श्री कोविलवरील शिखरावरती विराजित आहेत. या शिखराला आनंद गोपूर असं म्हणतात. मंदिराच्या चोहो बाजूनी मंदिराची भव्यता दिसते. भारतातील श्रीमंत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे. रोज लाखो भक्तगण या मंदिरात दर्शनासाठी येतात. परिसर मोठा असला तरी या ठिकाणी देवस्थान कमिटीनं स्वच्छता अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हाताळली आहे. लाखो भक्तांना गर्दी असूनही स्वच्छ सुंदर असं तिरुमल क्षेत्र पाहायला मिळतं. श्री वेंकटेश पद्मनाभ रमणा दिव्य कीर्ति गोविंद कृष्ण मुरारी हरे अंतराक्षा परिरक्षित सकल जन सुरवरा गुण प्रभो अभिवादन साष्टांग मम तुम्हारे जय बालाजी. कल्याणकारी आनंदकारी बालाजी बालाजी नमस्कारावे. उद्धार करता अंधार हरता बालाजी बालाजी नमस्कारावे. पर्वत राजेश ब्रह्मांड राज बालाजी बालाजी नमस्कारावे. देवाधिराज त्रैलोक्यनाथ बालाजी बालाजी नमस्कारावे. सदानंदाता संतोषदाता बालाजी बालाजी नमस्कारावे. श्रीनाथ श्रीकांत श्री व्यंकटेश बालाजी बालाजी नमस्कारावे. गोविंद श्री कृष्ण जानकीनाथ बालाजी बालाजी नमस्कारावे. श्री विष्णू माधव ऐश्वर्यवंत बालाजी बालाजी नमस्कारावे. पद्मावती प्रिय सीताकांत बालाजी बालाजी नमस्कारावे. त्रिगुणात्मक रूप धर्मावतार बालाजी बालाजी नमस्कारावे. देवता पालक धनुषधारी बालाजी बालाजी नमस्कारावे. गुणीजन मुनिजन भक्त प्रेमी बालाजी बालाजी नमस्कारावे. आदिवराह अवतार पुरुष बालाजी बालाजी नमस्कारावे. प्रकांड पंडित प्रकांड बुद्धी बालाजी बालाजी नमस्कारावे. सुजन रक्षक दुर्जन मारी बालाजी बालाजी नमस्कारावे. हे बलराम हे परशुराम बालाजी बालाजी नमस्कारावे. महाप्रतापी महान शक्ती बालाजी बालाजी नमस्कारावे. यमुना विहारी द्वारकाधीश बालाजी बालाजी मंदिरा शेजारी पुष्करिणी म्हणजेच पाण्याचा भव्य तलाव आहे. उत्कृष्ट बांधकाम केलेला हा तलाव पाहायला मिळतो.
सकाळीच सुप्रभातम दर्शनासाठी भक्तगण येत असतात आणि याच ठिकाणी आंघोळ करून ओल्या कपड्यांनी दर्शनासाठीही जातात. अतिशय पवित्र असं या तलावाला म्हणजे पुष्करणीला समजलं जातं. याच पुष्करणीच्या उत्तरेस आदिवराह मूर्तीचं मंदिर आहे. प्रथम श्री निवास पेरुमालनी वराह स्वामींच्याकडं राहण्यासाठी जागा मागितली आणि ते तिरुमला या ठिकाणी उभे राहिले. आदिवराह मूर्तीला सर्वप्रथम नैवेद्य दिला जातो. मंदिराच्या बरोबर समोर बेडी हनुमान मंदिर आहे. हात जोडून भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मारुतीचं हे मंदिर आहे. हे रामदूत रात्री मंदिराची रक्षा करतात. मंदिरापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावरती सुंदर बागेमध्ये भक्तांना महाविष्णूचा अवतार श्रीकृष्ण दर्शन होतं. अर्जुन श्रीकृष्ण रथ हा बघण्यासारखा आहे. अत्यंत सुंदर अशी प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे. तिरुपती निवासा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. तिरुपती निवासा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. देवकी नंदन बालाजी, दशरथ नंदन बालाजी, हरि मधुसूदन बालाजी, प्रसन्न आनन बालाजी. बालाजी जय बालाजी, तिरुमल तिरुपती बालाजी. श्री व्यंकटेश बालाजींचा पालखी सोहळा रोज संध्याकाळी असतो. बालाजींची उत्सव मूर्ती बरोबर बाजूला श्री लक्ष्मी आणि बालाजी पत्नी पद्मावती यांची उत्सव मूर्ती या पालखीमध्ये असते. हा पालखी सोहळा अत्यंत भव्य दिव्य असा पाहायला मिळतो. तिरुपती बालाजी, बालाजी जय बालाजी, तिरुमल तिरुपती बालाजी. संकट मोचन बालाजी, सुवर्णमय तन बालाजी, गरुड वाहन बालाजी, सुगंध कांचन बालाजी. बालाजी जय बालाजी, तिरुमल तिरुपती बालाजी. बालाजी जय बालाजी, तिरुमल तिरुपती बालाजी. परमदयाळू बालाजी, असीम कृपाळू बालाजी, तिमीर वगळू बालाजी, मुनी मन भाळू बालाजी. बालाजी जय बालाजी, तिरुमल तिरुपती बालाजी. बालाजी जय बालाजी, तिरुमल तिरुपती बालाजी. विश्वेश्वर हर बालाजी, वैजनाथ हर बालाजी, कृष्णेश्वर हर बालाजी, हरिहर हरिहर बालाजी. बालाजी जय बालाजी, तिरुमल तिरुपती बालाजी. बालाजी जय बालाजी, तिरुमल तिरुपती बालाजी. तिरुपती शहराच्या बरोबर मध्यभागी आणि रेल्वे स्टेशन पासून काही मिनिटांच्या अंतरावरती भव्य मोठं असं गोविंदराज मंदिर आहे. श्री गोविंदराज स्वामी तिरुमलेश्वरचा मोठा बंधू असा मानलं जातं. जुन्या काळामध्ये तिरुपती नगर हे गोविंदराज नगर या नावानंही ओळखलं जात होतं.
या मंदिराचा तिरुपतीच्या आधी मोठा मान आहे, म्हणून भक्तगण गोविंदराज स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. तिरुपती शहरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावरती देवी पद्मावती मंदिर आहे. हे मंदिर मंगलापुरमच्या ठिकाणी आहे. हे मंदिर TTD ट्रस्ट यांच्या व्यवस्थापनाखाली आहे. बालाजी दर्शन केल्यानंतर भक्तगण पद्मावतीचं दर्शन घेतात. भक्तांना बालाजी, लक्ष्मी आणि पद्मावती भरभरून आशीर्वाद देतात. आज लाखो भक्तगणांची रीघ दर्शनासाठी तिरुपतीमध्ये लागत असते आणि म्हणूनच तिरुपती क्षेत्र सुजलाम सुफलाम असं आहे.